म्युझिक प्लीज. टाळ्या वाजवा, come on everyone, हात वर. प्रभू, या आश्रमात मी 1400 वर्ष धर्मावर अहंकारपूर्वक शासन करीत राहिलो. त्या धरतीला आपल्या चरणांनी पावन करा. चला प्रभू, चला. मी कुठेही नाही जाणार योगीराज. माझ्या महायात्रेची वेळ झाली आहे. प्रभू, महायात्रेची आपलं म्हणणं काय आहे? मी समाधी घेऊ इच्छितो. असा कठोर निर्णय नका घेऊ प्रभू. आम्हाला आपल्या सेवेपासून वंचित नका करू. सेवेला सीमांमध्ये नका बांधू योगीराज. निष्काम भावनेनेच जनतेची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे. आता तर आपणही मानव धर्माचा स्वीकार केलाय. आता मला कसली चिंता योगीराज. स्वयंभू ज्योती बनून चला आणि प्रकाश पसरवा. यातच आपली मुक्ती आहे. जशी आज्ञा प्रभू. तुझं कार्य समाप्त नाही झालंय ज्ञानदेव. कार्य कधी समाप्त होत नाही गुरुदेव. केवळ आयुष्य वेळोवेळी समाप्त होतं. पिवळी पानं झडून जातात, त्यांच्या स्थानी नवी पाने येतात. अशा प्रकारे क्रम बदलतो. कार्य आपल्या गतीने चालूच राहते गुरुदेव. मला मोहबंधनातून मुक्त करा गुरुदेव. मला परमानंद प्राप्त करू द्या. माझा आशीर्वाद आणि सदिच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत. तुम्हाला आता खूप कार्य करायचे आहे. ज्ञानेश्वरीच्या राहिलेल्या छंदांना संकलित करून जिज्ञासू लोकांना समर्पित करायचं आहे. जशी आज्ञा प्रभू. हो विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले. विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले. विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले. ते हे तीर्थ झाले माऊलीचे. ते तीर्थ झाले माऊलीचे. आनंदित झाले जगता उद्धारिले. आनंदित झाले जगता उद्धारिले. तानपसा मागे माऊली गे. तानपसा मागे माऊली गे. खरंच या प्रस्तुतीत संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्याचा दिव्य संदेश आपल्या मनात पुन्हा जागा झाला. ज्ञानातूनच खरी शांती आणि मुक्ती प्राप्त होते. त्यांचे विचार आजही आपल्या योग्य मार्गदर्शन दाखवतात. या अप्रतिम सादरीकरणासाठी आपण जरा मुलांसाठी टाळ्या वाजवा प्लीज.